फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड. आज आम्ही कुठे आलोय बरं? चिल्ड्रन्स डे होता आणि मग सरप्राईज मायराला, आणि मायरा हॅपी होती. एनी केसेस, मायरा कुठे आली बरं? ओहो, डोंबिवली ईस्ट मध्ये पेंढारकर कॉलेज जवळ कॅफे आहे. कॅफेचं नाव आहे ब्रुकलिन फूड फॅक्टरी. अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचा एक्सपिरियन्स होता हा. आणि आम्हाला म्हणजे ॲक्च्युली चिल्ड्रन्स डेला आम्ही आलो होतो आणि खरं तर मायराला सरप्राईज होतं, पण अतुलने मलाही सरप्राईज दिलं, कारण हा काही प्लॅन नव्हता आमचा पॅकेजमधला. आज आम्ही पहिले मायराला ऑल स्माइली तिथे गेम झोन मध्ये घेऊन गेलेलो. तिथे ती 1 तास खेळली आणि त्यानंतर हे आम्हाला असं सरप्राईज मिळालं. इथली खासियत म्हणजे इथे ना असे कोणी वेटर वगैरे नसतं. म्हणजे आपली जी काय ऑर्डर आहे त्याचे कोड लिहिलेले असतात आणि ते कोड आपण तिथे टाकायचे आणि त्यानंतर आपली ही ऑर्डर असते ती तिथे एक चेन असते, त्याला ती स्टिक करायची आणि मग ती चेन पुढे पुढे जाते आणि आपली ऑर्डर तिकडे पोहोचते पुढच्या इथे, आणि जे शेफ असतात त्यांच्यापर्यंत ती पोहोचते आणि मग ते कलेक्ट करतात आणि त्यानंतर आपली ऑर्डर आपल्याला येते. सो जरा युनिक होतं आणि आम्ही मायराचं नाव टाकलं आणि ही अशी आमची ऑर्डर होती. आम्ही 4 पदार्थ मागवलेले आणि खरं सांगायचं तर म्हणजे हे बघा, हे असं चिटकवायचं आणि ते तिथपर्यंत असं पोचतं. स्लो 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 स्लो. मायराची ऑर्डर कुठे आहे बरं? ही बघा, ही आमची ऑर्डर अशी जाते. मस्त आहे ना, असं पुढे 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 चालले चालले चालले. ऍक्च्युली मी इथे असं या कॅफेमध्ये मस्त म्युझिक आहे, छान वाटतं, खूप मस्त. आणि आमचे व्हॉइसही होते, पण काही कारणास्तव आम्हाला युट्यूबवर म्युझिक टाकता येत नाहीये, त्यामुळे आम्ही ते स्किप केलं. पण हे असं धमाल, मायराची बडबड बडबड खूप होती, मजा आली. आणि ही बघा, ही आमची ऑर्डर अशी पोचलीये इथपर्यंत आणि त्यांचं लक्ष नाहीये शेफचं. अरे वा, भेटली त्यांना ऑर्डर, पिक झालेली आहे आणि मस्त पैकी आता आमची ऑर्डर रेडी होणार आहे. तोपर्यंत मायराशी मी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि ती हॅप्पी होती. असं वेगळं माहोल होता आणि युनिक होतं. म्हणजे मी पण फर्स्ट टाइम अशा कॅफेला आली होती. BEE असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. मस्त असं मायरा आणि तिच्या पप्पाचं मस्त कन्व्हर्सेशन चालू होतं आणि फोटो सेशन तर भरपूर चालू होते. भरपूर सारे फोटोज काढले, व्हिडिओज क्लिक केले. आणि ही बघा, ही अशी पोज आहे आमची. असे छान छान युनिक पोज देत असते. आणि ही आम्ही 3 जण, आमची फॅमिली. ही एकदम हॅप्पी होती, खूप सारी मज्जा तिला. म्हणजे असं झालेलं की वाव. आणि खूप खेळल्यामुळे तिला भूकही खूप लागली होती आणि ती वेट करत होती. आणि सगळ्यात पहिले आमची आली कोल्ड कॉफी. खरं सांगू, खूप टेस्टी होती. म्हणजे माइल्ड होतं आणि अजिबात असं खूप जास्त असं स्वीटनेस नव्हता, असा हलका हलका असं गोडसर होती आणि खूप सुंदर. क्वालिटी म्हणाल तर खूप छान आणि कॉस्टही अजिबात खूप जास्त एक्सपेन्सिव्ह नाहीये, व्यवस्थित कॉस्टला पण आहे आणि छानही होते टेस्टला तर मस्त. आणि त्यानंतर आम्ही चिकन पॉपकॉर्न घेतले होते. चिकन पॉपकॉर्न तर मायराचे फेवरेट आहेत आणि मायराने असा मस्त त्याच्यावर ताव मारलेला. आणि 1 प्लेट काय आम्हाला पूर्ण म्हणजे इनफ नाही झाली, त्यामुळे आम्ही दुसरी पण प्लेट मागवली नंतर. खरं सांगू, चिकन पॉपकॉर्नचा रिव्ह्यू देताना मी सांगेन की खरंच खूप क्वालिटी बेस्ट आहे. आणि त्याच्यावर जो मसाला होता तो इतका टेस्टी आणि क्रंची होता ना, सुंदर. म्हणजे अतुलही आवडलं आणि त्यानंतर मीही खाल्लं आणि मलाही प्रचंड आवडलं. म्हणजे सिरियसली सांगायचं तर KFC पेक्षा बेटर टेस्ट होती. आणि त्याच्यानंतर कोल्ड कॉफी पण छान होती, मस्त. त्यासोबत मजा येत होती, थंड थंड आणि चिकन असं मस्त गरम गरम स्पायसी.
आणि त्यानंतर आम्ही पिझ्झा मागवला होता, बार्बिक्यू पिझ्झा आम्ही ऑर्डर केला होता, चिकन बार्बिक्यू पिझ्झा. आणि मायरा त्याची वेट करत होती, कारण पिझ्झा आम्ही तिच्यासाठी मागवलेला, तिचा फेवरेट आहे. सो मग पिझ्झा आल्यानंतर तिने चिकन पॉपकॉर्न सोडून दिलं. आणि इथे असं ना मस्त टाइमपास करायला गेम पण आहेत. आम्ही थोडं गेमही खेळत होतो आणि हिचं असं खाणं चालूच होतं. पिझ्झा आल्यानंतर मग तिने गेमला बाजूला केलं आणि पिझ्झा खायला स्टार्ट केला. हे असे ना खूप सारे इथे गेम आहेत, आपल्याला हवे ते आपण गेम खेळू शकतो. आणि असं चीजी आणि मस्त असा पिझ्झा होता. आणि त्याच्यावर ना टॉपिंग्स खूप छान होते, म्हणजे चिकनचं होतं टॉपिंग्स आणि त्यानंतर चीज असं भरभरून होतं मस्तपैकी, म्हणजे खूप जास्त चीज होतं, चीजी आणि छान असं. चिकनचे पण अजिबात कंजूसी केली नव्हती चिकन टाकण्यामध्ये. आणि याची कॉस्ट अशी फार नव्हती, म्हणजे 7 इंचचा आम्ही घेतला होता, तो 249 होता प्राइस. आणि मस्त होता टेस्टला पण, आणि सॉफ्ट पिझ्झा आणि खूपच लवली, म्हणजे मी काय सांगू, खूप छान होता. खरंच तुम्ही या कॅफेला जा, खूप सुंदर फूड आहे इथलं. आणि या मॅडम तर नुसत्या चीज खात होत्या. आणि अशी धमाल मस्ती चालू होती. आणि चिल्ड्रन्स डे आमचा मस्त सेलिब्रेशन झालं त्याचं. आणि मग फायनली पिझ्झा झाल्यानंतर मायरा म्हणाली आपण इथे स्नेक अँड लेडर्स खेळूया. आणि मग आम्ही सापशिडी खेळायला लागलो आणि मजा आली. म्हणजे इथे ना बसून आम्ही ऍक्च्युली लिटरली फुल गेम खेळलो. आणि म्हणजे आम्ही ऑर्डर दुसरी दिली होती, तोपर्यंत आम्ही गेम खेळत होतो. आणि वेळही जातो मस्त गेम खेळण्यामध्ये. आणि त्यानिमित्ताने आम्ही फॅमिली जे आपण सहसा घरी खेळत नाही ते इथे खेळलं गेलं आणि धमाल आली. 3 जण मस्त आम्ही मजा केली. आणि मायराला तर खूप आनंद झाला की मम्मा पप्पा तिच्यासोबत खेळतायत. मायरा सगळ्यात पहिले पुढे गेली आणि शिडी पण चढली. आणि त्यानंतर मीही खेळत होती. खरं सांगू का, म्हणजे ना मायरा आणि आम्ही पुढे गेलो आणि अतुल ना सुटलाच नव्हता. म्हणजे त्याला 6 पडतच नव्हते. बराच वेळ तो वाट बघत होता. पण मजा येत होती, आम्ही जाम त्याला चिडवलं आणि मजा केली अशी. आम्हाला ऍक्च्युली आम्ही जी पहिली ऑर्डर केली होती, म्हणजे चिकन पिझ्झा, चिकन पॉपकॉर्न, कोल्ड कॉफी, वॉटर बॉटल आणि असं सगळं आम्ही ऑर्डर केलं होतं. आणि तरी आमचं पोट भरलं नाही, म्हणून आम्ही एक चिकन पॉपकॉर्न रिपीट ऑर्डर केली, कारण खरंच खूप आवडलं होतं आम्हाला ते. त्यामुळे आम्ही ती परत रिपीट ऑर्डर केली आणि त्याचबरोबर कोकही घेतला. असं सगळं इथे भरपूर आहे, म्हणजे चिकन नगेट्स, पास्ता, अजून वेगवेगळे पदार्थ, म्हणजे खूप सारे पदार्थ आहेत इथे. आणि मस्त कॅफे. मायराला ना 2दा सापाने गिळलेलं आहे. आणि थोडी चिडीचा डाव खेळत होती, पण लहान असल्यामुळे आम्ही तिला थोडस माफ केलं, ठीक आहे. आणि असं मज्जा आली होती. फायनली मायरा जिंकली आणि मी पण जिंकली. अतुल हरलेला आहे. सो अशी धमाल मस्ती आमची चालू होती. चिकन पॉपकॉर्न तिथे साईडला होते, आम्ही ते मध्ये मध्ये खात होतो आणि गेम खेळत होतो. हा कॅफे ना खूप छान आहे, म्हणजे वर पण सेटिंग आहे, डबल आहे. आणि वरची सेटिंग पेक्षा मला खाली जास्त आवडलं. आणि वर गेम पण आहे, म्हणजे वर पूलचा गेम आहे, तो चार्जेबल आहे. चार्जेस आहेत 1 अवरचे ₹100 चार्जेस आहेत. आणि ऍक्च्युली आम्हाला पूल खेळायचा होता, पण मायरा असल्यामुळे आम्ही तो गेम खेळलो नाही. आणि ही बघा, ही अशी मायरा जिंकली आणि ती खूपच खुश होती. थोडा चिडीचा डाव खेळली, पण फायनली जिंकलेली आहे. आणि त्यानंतर मग हे असं ना आम्ही रिव्ह्यू दिला, म्हणजे बघा
हे असं कसं वाटलं कॅफे. इथे बऱ्याच लोकांनी आपले रिव्ह्यू दिले होते आणि खरंच खूप ऑसम असल्यामुळे बघा रिव्ह्यू पण खूप छान छान होते. आम्ही बघत होतो असे फनी फनी आणि या मॅडम अशा मस्त म्युझिक लागलं होतं मस्त आणि त्याच्यावर या अशा नाचत होत्या. हा असा कॅफे आहे, हाईटला आहे सेटिंग अरेंजमेंट, मस्त वाटतं. आणि ही क्यूट आमची मायरा नाचत होती, धमाल करत होती आणि ती खुश होते ऍक्च्युली. तिला आवडीचं आम्ही तिला खेळायलाही नेलं प्ले झोन मध्ये. त्याच्यानंतर आम्ही कॅफे मध्येही आलो आणि आता तुम्हाला वरचा दाखवते, वर कसं आहे कॅफेचं. चला आमच्या सोबत. हा बघा, हे इथे असं अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट आणि असा मस्त सोफे आहेत इथे आणि हे हाईटला नाहीये चेअर, नॉर्मल आपल्या हॉटेलचं असतात तशा प्रकारे आहे तिथे. आणि हा पूल गेम आहे, खूप मोठा आहे आणि एकदम असा मस्त होता, क्लीन होता अजिबात. आणि कॅफे खरं सांगू तर खूप क्लीन आहे, हायजेनिक आहे, एकदम सुंदर आहे. आणि आम्ही खेळणार होतो पण मायरा होती म्हणून मी आणि अतुल खेळलो नाही, कारण ती मध्ये मध्ये अशा मस्त्या करत राहते. आणि ही बघा, ही अशी मी खाली बसली होती आणि अतुलने वरून कॅमेरा मारला. मस्त असा सुंदर कॅफे, शांत असं छान हलकं हलकं म्युझिक आणि मस्त खायचं, खाण्याची खूप मजा आहे. फूड क्वालिटी खरंच खूप ऑसम आहे, खूपच ऑसम. आणि क्लीन, एकदम क्लीन कॅफे आहे, स्वच्छता खूप आहे. आम्ही टॉयलेट बाथरूमलाही गेलो, वॉशरूम ही गेलो आणि तिथे वॉशरूम पण इतके क्लीन आहेत ना, म्हणजे खूप खूप सुंदर, आवडलं आम्हाला प्रचंड. हे एक्झॅक्ट प्रसाद जे आपले हॉटेल आहे पेंढारकर कॉलेज जवळ, घाडा सर्कल जवळ, त्या प्रसाद हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर आहे. कॅफे खरंच छान आहे. ही मस्त्या करत होती, ही बॉलने खेळत होती आणि ऍक्च्युली हे चार्जेबल आहे, त्यामुळे इथे असं प्रत्येकाला आणि लहान मुलांना अलाउड नाहीये हा पूल गेम. त्यानंतर हिला म्हटलं चल आता खाली जाऊया आपण, आणि चला आमची निघायची वेळ झाली. आणि मस्तपैकी आम्ही खूप एन्जॉय केला कॅफे आणि प्ले झोन एरिया पण मज्जा केली खूप. त्यानंतर मॅडमने माझी पर्स घेतली आणि निघाल्या. सो आजचा आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. हा थांबा थांबा थांबा, इथे ना मध्ये एक आम्ही आईस्क्रीम खायला पण गेलो. म्हणजे आईस्क्रीम तर पाहिजेच, मायराचं म्हणणं आहे की आईस्क्रीम शिवाय आपली पार्टी पूर्ण होत नाही. सो आम्ही टेंडर फ्रेश मध्ये आलो आणि तिथे मँगो आणि पेरू असे 2 फ्लेवर घेतले आणि मॅडमने मँगो घेतला आणि मी पेरू घेतला, पण तिने खाल्ला पेरू आणि मला मँगो खावा लागला. अशी ही आमची मायरा. सो आम्ही इथेही मज्जा केली आणि आमचा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, कॅफे कसा वाटला ते नक्की सांगा. कॅफेला नक्की विजिट करा आणि असेच मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मायराचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक्स करायला विसरू नका. बाय. आता मायरा काय म्हणते ऐका. कसा वाटला आज आणि कसा गेला चिल्ड्रन्स डे तुझा, आणि काय काय केली मज्जा सांग बरं. सगळ्यात पहिले कुठे गेलीस तू गेम खेळायला? कुठे? ऑल स्माइली ना, तिथे गेलो. त्यानंतर मग आपण कुठे आलो? हॉटेलला, कॅफेमध्ये आलो आणि काय खाल्लं? चिकन खाल्लं. आणि मायराला चिकन नाही आवडलं ना आजचं, पण आम्हाला खूप आवडलं. काय आवडला? पिझ्झा. ओके, सो हॅपी हॅपी. ठीक आहे. आणि ही बॅग घेतलीस का? चला मग बाय करा सगळ्यांना. बाय फ्रेंड्सना. आणि फ्रेंड्सना काय सांगायचं? माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करा आणि शेअर करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा मायराच्या चॅनलला. येस बाय.